नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, पीएम किसान नोंदणीसाठी आता मोठा बदल करण्यात आलेला आहे. पीएम किसान योजनेसाठी कागदपत्रे महत्त्वपूर्ण कोणते कागदपत्रे लागणार आहेत आणि शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. आता काय-काय कागदपत्रे आहेत आणि नवीन प्रसिद्धी पत्रक काढलेलं आहे. सरकारने त्यामध्ये काय-काय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे, ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, इथं तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलेलं आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, म्हणजेच त्याला आपण पीएम किसान योजना असे म्हणतो. पहिला पॉइंट पहा, स्वयं नोंदणीकृत लाभार्थी अर्जाची कार्यपद्धती आता बदललेली आहे. काय काय कार्यपद्धती आहे, कोणकोणते कागदपत्र आता इथं लागणार आहेत. तर तुम्ही नवीन नोंदणी करत असाल, तर स्वतः नोंदणी करत असाल, तर तुम्ही इथे पाहू शकता काय काय कागदपत्रे त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. तर हे समजून घ्या. इथे पहा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत म्हणजेच पीएम किसान योजनेअंतर्गत नवीन स्वयं नोंदणी करण्याचा लाभार्थ्यांना सूचित करण्यात येत आहे. सदर योजनेच्या पोर्टलवरती ऑनलाईन नोंदणी करताना खालील प्रमाणे कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. तर आणि जे काही कागदपत्रे आहेत, ते तुम्हाला सर्व कागदपत्रे 200 KB फाईल मर्यादित अपलोड करावीत असे सांगण्यात आलेले आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता, 4 पॉइंट मध्ये दिलेली आहेत. तर पहिला आहे, मागील 3 महिन्यातील जे डिजिटल किंवा तलाठी सहीचा 7/12 उतारा लागणार आहे. फॉर्म भरताना जे काही पहिलं कागदपत्र लागणार आहे, ते म्हणजे डिजिटल 7/12 आणि डिजिटल 7/12 नसेल तर तलाठी सहीचा 7/12 लागेल. पण मागील 3 महिन्याच्या आत मधला असावा असे सांगितलेलं आहे. तर आता दुसरा कागदपत्र पहा, जमीन नोंदणीचा फेरफार, म्हणजेच लाभार्थ्याला फेरफार द्यावा लागणार आहे. लाभार्थ्याच्या नावे जमीन धारणा 1-2-2019 पूर्वीची असणे आवश्यक आहे. अपवाद, वारसा हक्काने झालेली जमीन हस्तांतरण अपवाद असेल तर वारसा हक्काने जे म्हणजेच 1-2 पूर्वीची जी जमीन नावावर असणं गरजेचं आहे. तर आता तरच इथे तुम्हाला लाभ याचा मिळणार आहे. तर आता बघा, वारसा हक्काने जर मिळालेले असेल तर त्यासाठी तुम्हाला दुसरं कागदपत्र सुद्धा लागू शकतं. तर आता दुसरं कागदपत्र म्हणजे लक्षात ठेवा, 1-2-2019 पूर्वी जर तुम्ही जमीन असेल तरच तुम्ही लाभ घेऊ शकता. काही जणांनी 1-2-2019 नंतर जर जमीन घेतलेली असेल तर ते लाभ घेऊ शकत नाही. तिसरं पहा, वारसा नोंद फेरफार. वारसा नोंद फेरफार दिनांक नोंद लागलेली असेल आणि 1-2-2019 नंतरची जर जमीन तुमच्या नावावरती असेल, तर या वारसाने जमीन असलेले जे नावे जमीन आलेला फेरफार आहे तुमच्या सोबत जोडणे हा गरजेचाच तिथं आहे. जर वारस नोंद लागलेली असते आणि 1-2-2019 नंतर जर लागलेली असेल, तर अशांनी लक्षात ठेवायचं आहे की फेरफार लागलेला इथे जोडावा लागणार आहे. त्यानंतर चौथा पॉइंट म्हणजे तुम्हाला जी पती-पत्नी व 18 वर्षाखालील जे अपत्य असेल, तर त्यांच्या आधार कार्ड सर्व एका पानावरती स्कॅन करावीत असं सांगितलेलं आहे. आता ही सर्व कागदपत्रे लागणारच आहेत. त्यासोबतच तुमची पती असेल, पत्नी असेल किंवा 18 वर्षाखालील जे अपत्य असेल, तर त्या सर्वांचे तुम्हाला आधार कार्ड सुद्धा इथं तुम्हाला लागणार आहे. तर आता एका पानावरती स्कॅन करावे लागणार आहे. अशा प्रकारची ही 4 प्रकारची कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला लाभ जो आहे, तो तुम्हाला इथं दिला जाणार आहे. हे सुद्धा इथं सांगितलेलं आहे. तर इथं पाहू शकता, सर्व ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रे पडताळणी अंती सदर लाभार्थ्यांना मान्यता मिळेल, पडताळणी होईल आणि सर्व कागदपत्रे जे असतील ते वरील लाभार्थ्यांना मान्यता देण्यात आहे असं सुद्धा त्याचं सांगितलेलं आहे. आता पुढचा पॉइंट म्हणजे लाभार्थी अपात्रता. आता लाभार्थी अपात्र मागे घेण्याची कार्यपद्धती, याचा अर्थ असा होतो की काही कारणामुळे तुमचा जर अर्ज आता रिजेक्ट केलेला असेल तर तुम्हाला एक संधी सुद्धा देण्यात येईल. त्याचप्रमाणे तुम्हाला ही सर्व कागदपत्रे जमा करायची आहेत. जर काय काय कागदपत्र आहे ते समजून घ्या. पहिलं आहे, अपात्रता मागे घेण्याचा विहित नमुन्यातील अर्ज द्यावा लागणार. दुसरं आहे, लाभार्थ्याची जे पोर्टलवरती जे काही स्टेटस दाखवते ते त्यांची प्रिंट लागणार आहे. आणि तिसरा म्हणजे आधार कार्ड लागेल. त्यासोबतच पती पत्नी व 18 वर्षे व त्यावरील अपत्य जर असतील तर त्यांना सुद्धा आधार कार्ड तिथे द्यावे लागणार आहे. चौथा विशिष्ट म्हणजे कृषी सहाय्यक यांनी प्रमाणित केलेले. त्यानंतर पाचवा आहे, 7/12 व 8 उतारा लागेल, ज्यामध्ये डिजिटल तुमचं तलाठी सही लागेल. सहावा किंवा वरील प्रमाणे जमीन नोंदणीचा फेरफार लागणार आहे आणि वारस नोंदणी
असेल तरच वारस नोंदणीचा सुद्धा फेरफार तुम्हाला इथं लागणार आहे. तर अशा प्रकारचे तुम्हाला वरील सर्व कागदपत्रे तुम्हाला इथं तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करावे लागणार आहे, असं सुद्धा याच्यात सांगितलेलं आहे. जर तुमचा कोणी अर्ज रिजेक्ट केला असेल आणि एवढं सगळं तुम्ही देऊन तुमची अपात्रता मागे घेऊ शकत शकत आणि तुमच्या योजनेसाठी लाभ पुन्हा घेऊ शकता. अधिक माहितीसाठी आपल्या गावच्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. धन्यवाद.